आणि पुढच्या एका रचनेपूर्वी आपण श्रोते हो भावना शब्दांवर बोलत आहोत. आपल्याला माहीत असेल श्रोते हो की फुलांचा सुगंध जो आहे कसा घरभर पसरतो. आपल्या जिवलकाच्या भावना समजून घेतल्या की त्याच्या प्रेमाच्या भावनांचा दरवळ हा सुद्धा आपल्या आयुष्याला गंधित करतो आणि आपलं आयुष्य हे सुद्धा प्रसन्न होतं श्रोते हो. कारण भावना या फक्त मनुष्यालाच असतात असं काही नसतं श्रोते हो. मला असं वाटतं की भावना या प्रत्येक ठिकाणी असतात, त्या प्रत्येकास असतात. त्या समजून घेणं, त्या ओळखता येणं हे खूप महत्त्वाचं असतं. आपण पाहतो की परसातील फुले असो, कळ्या असो, वेली असो, त्यांनासुद्धा भावना असतात. आणि श्रोते हो म्हणूनच काय की आपण कवी कवयित्री या सर्वांच्या भावना समजून घेऊन त्यांना आपण शब्दांमध्ये छानपणे सजवतो. कारण रात्रीच फुलणारी रातराणी असो की माळरानावर फुलणारा अबोल चाफा असो, दवबिंदूंनी सजलेला गुलाब असो की अन्य कोणतीही विविधरंगी फुले असो श्रोते हो, त्यांच्या भावना रेखाटताना मन कसं अगदी प्रसन्न होऊन जातं. आणि आजच्या या भावना शब्दातील शोमधील आपल्या पुढची एक जी रचना आहे त्या रचनेकडे आपण वळतोय, जी आपल्याला पाठवलेली आहे अनिता कळसकर कल्याण यांनी. आणि त्यांनी भावना शीर्षकाखाली लिहिलं आहे की मन कधी वाऱ्यावर झुले, मन कधी पाण्यावर फिरे. वा. मन कधी वाऱ्यावर झुले, मन कधी पाण्यावर फिरे, आभाळ साचवून डोळी मन आक्रंद किती करे. आभाळ साचवून डोळी मन आक्रंदन किती करे. मना मनाची भाषा घालते गमिठी, मना मनांची भाषा घालते गमिठी, मुख्या भावनांना आता नको धरूस तू वेठी, मुख्या भावनांना आता नको धरूस तू वेठी. वा. अतिशय भावस्पर्शी आणि अतिशय सुंदर अशी रचना मॅडमनी पाठवलेली होती. आणि खूप वेळा श्रोते हो जेव्हा भावना अनावर होतात तेव्हा गरज असते ती कुणाच्या तरी सांत्वनाची, आपल्याला गरज असते ती कोणीतरी आपल्याला धीर देण्याची. आणि बऱ्याच वेळा मिठी हा शब्द उच्चारला की तो फक्त प्रियकर आणि प्रियसी याच्या अनुषंगानंच घेतला जातो. मला असं वाटतं श्रोते हो की मिठी या शब्दामध्ये खूप मोठा आधार आहे, एक धीर आहे, एक प्रेमाचा, एक आपुलकीचा, एक सुंदर असा जो भाव आहे तो मिठी या शब्दामध्ये आहे. कारण मिठी या शब्दामध्ये मिठास खूप असते. आणि आपल्याला माहीत असेल श्रोते हो की बरेचसे कवी कवयित्री यांनी या हळव्या मनाच्या भावना ज्या आहेत त्या सुंदरपणे आज व्यक्त केलेल्या आहेत. तर ज्या सुंदर सुंदर भावना आहेत त्या सुंदर भावनांना आपण आज भावना या शब्दाअंतर्गत हा खेळ शब्दांचा या कविता व चारोळ्यांच्या शोमध्ये आपण गुंफत आहोत. आणि आपण ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM. आनंदी रहा, आनंद लुटा. आणि श्रोते हो आपल्या सुंदर सुंदर या रचनांचा जो प्रवास आहे त्या प्रवासातील पुढच्या एका रचनेकडे आपण वळतोय आणि जी आपल्याला पाठवलेली आहे सौ मीना उपासनी निगडी प्राधिकरण पुणे यांनी. आणि त्या लिहित आहेत मैत्रीच्या ज्या भावना आहेत ते त्यांनी व्यक्त केलेल्या आहेत श्रोते हो. त्या लिहित आहेत की ऋणानुबंध जुळतात म्हणूनच ओळख आपली होते, ऋणानुबंध जुळतात म्हणून ओळख आपली होते, भावनेतून आपलेपणाच्या सुंदर मैत्री साकारते, भावनेतून आपलेपणाच्या सुंदर मैत्री साकारते. मैत्रीच्या या नात्यात निस्वार्थी भावना असते, मैत्रीच्या या नात्यात निस्वार्थी भावना असते. म्हणूनच मैत्री जीवनात निखळ आनंद देते, म्हणूनच मैत्री जीवनात निखळ आनंद देते. आणि अगदी खरं आहे, जर सगळ्यात जवळचं कोणतं नातं असेल भावना व्यक्त करण्यासाठी तर ते असतं मैत्रीचं नातं. ज्याला जीवाभावाचे मित्रमैत्रीण आहेत, ज्याला दिशा दर्शवणारे मित्रमैत्रीण आहेत, निश्चितपणे त्यांच्या जीवनामध्ये दुःखांचा जो भार असतो तो भार निश्चितपणे कमी असतो. अशा प्रत्येकाला एक मित्र किंवा एक मैत्रीण हवी जी आपल्याला समजून घेईल, आपल्याला योग्य तो मार्ग दाखवेल, आपल्या चुका दाखवेल, आपण चुकतोय हे सांगेल. आणि ज्यांना ज्यांना असे मित्र आणि मैत्रिणी मिळतात ते निश्चितच भाग्यवान असतात. आणि जसं की आपण काही मिनटापूर्वी मिठी शब्दाच्या अनुषंगानं आपण बोललो होतो श्रोते हो. माझी एक चारोळीसुद्धा आहे त्या अनुषंगानाची की भाव अश्लील नसतो दरवेळी, मिठी म्हणजे नसते फक्त वासना.
भाव अश्लील नसतो दरवेळी, मिठी म्हणजे नसते फक्त वासना. विसावल्यावर मिठीत दुःखे विसरून, विसावल्यावर मिठीत दुःखे विसरून मनसोक्त व्यक्त करता येतात भावना, मनसोक्त व्यक्त करता येतात भावना. आणि आपण निश्चितपणे कोणाच्या तरी खांद्यावर डोकं ठेवून आपल्या भावना निश्चितपणे आपण व्यक्त करू शकतो. श्रोते हो, पुढची जी एक सुंदर रचना आहे ती आपल्याला पाठवलेली आहे सौ अर्चना कोहळे नागपूर यांनी, आणि त्या लिहित आहेत भावना शीर्षकाखाली की भाव तुला समजत नाही आणि मलाही दर्शवता येत नाही. भाव तुला समजत नाही आणि मलाही दर्शविता येत नाही. ही कसली भावना जी मनात असते पण ओठावर येत नाही. ही कसली भावना जी मनात असते पण ओठावर येत नाही. पुढं ते असं लिहित आहेत, करायच्या होत्या खूप गुजगोष्टी पण राहूनच गेल्या. करायच्या होत्या खूप गुजगोष्टी पण राहूनच गेल्या. आता इच्छा असूनही आठवत नाही. आता इच्छा असूनही आठवत नाही. काय करू वेळच हातात नाही. काय करू वेळच हातात नाही. आणि खरं आहे श्रोते हो, खूप वेळा अबोल भावना असतात, खूप वेळा त्या व्यक्त करायच्या असतात, परंतु आपण योग्य वेळेची वाट पाहत बसतो आणि वेळ तोपर्यंत निघून जाते आणि त्या भावनांची जी काही उत्कटता असते ती निश्चितपणे आपल्या हातातून निघून जाते. त्यामुळं वेळ हातात राहत नाही. असे सुंदर भाव जे आहेत ते मॅडमनी मांडलेले आहेत. आणि पुढच्या एका रचनेकडे आपण वळतोय जी आपल्याला पाठवलेली आहे चिंतामणी लक्ष्मण पावसे दापोली रत्नागिरी येथून. त्यांनी भावना शीर्षकाखाली लिहिलं आहे की रोखून ठेवलं आहे फक्त तुझ्यासाठी आज मी माझ्या अश्रूंना. रोखून ठेवलं आहे फक्त तुझ्यासाठी आज मी माझ्या अश्रूंना, पण रोखणार तरी कसा मनातील भावनांना. पण रोखणार तरी कसा मनातील भावनांना. आणि सर पुढं असं लिहित आहेत की आल्या जरी सुरकुत्या चेहऱ्यावरी, आल्या जरी सुरकुत्या चेहऱ्यावरी प्रेम आपले कमी होणार नाही. आल्या जरी सुरकुत्या चेहऱ्यावरी प्रेम आपले कमी होणार नाही. जन्मोजन्मीची साथ तुझीच लाभो हीच भावना माझ्या मनी राही. जन्मोजन्मीची साथ तुझी लाभो हीच भावना माझ्या मनी राही. वा, अतिशय सुंदर आणि भावस्पर्शी अशी कविता होती सरांची. सरांनी मनातल्या उत्कट भावनांना अतिशय सुंदररित्या शब्दबद्ध केलेलं होतं. आणि एका पुढच्या सुंदर अशा चारोळीकडे आपण वळतोय जी आपल्याला पाठवलेली आहे कुमारी प्रतीक्षा रुही सदानंद कापगते, युवा कवयित्री, जिल्हा भंडारा येथून. आणि त्यांनी त्यांच्या चारोळीमध्ये लिहिले की भाव जरी माझ्या मनातील उरी आज दाटून आले. भाव जरी माझ्या मनातील उरी आज दाटून आले. शब्द मात्र ओठावरती येतानाच लुप्त झाले. भाव जरी माझ्या मनातील उरी आज दाटून आले. शब्द मात्र ओठावरती येतानाच लुप्त झाले. आणि खरं आहे, भाव मनात असतात पण अगदी भावना ओठापर्यंत येऊन ओठावरच विरघळून जातात. श्रोते हो, बऱ्याच वेळा प्रत्येकाच्या बाबतीमध्ये असं घडतं. आणि जेव्हा भावनांचा विषय येतो, जेव्हा मनातले भाव व्यक्त करण्याची वेळ येते, त्यावेळी प्रत्येक वेळी ज्या त्यावेळी जर भावना व्यक्त जर नाही झाल्या तर त्या भावनांना ती वेळ निघून गेल्यानंतर खरंच काही उपयोग नसतो असं मला वाटतं. कारण जिवलकाच्या भावना समजून घेऊन त्याला शेवटपर्यंत साथ दिली पाहिजे. मनात आलेला विचार भावनांचं रूप घेऊन येत असतो, हे तर आपल्याला माहीतच आहे श्रोते हो. कधी त्या खूप बालिश, कधी त्या खूप प्रगल्भ वाटतात. त्या वेळ प्रसंगानुसार आपणच आवरायच्या आणि आपणच मांडायच्या असतात. कारण बऱ्याच वेळा ज्या भावना असतात त्या भावनांना जो आहे तो एक उत्कटता असते, एक दरवळ असते. कारण भावना जेव्हा भरून आलेल्या नभासारख्या दाटून येतात तेव्हा त्यांना व्यक्त होऊ देणं खूप आवश्यक असतं. मनात कितीतरी दिवस त्या साठून राहतात. बोलल्यावर मन हलकं होतं, मनावरचा भार ताण हलका होऊन जातो. पण व्यक्त होताना सुद्धा श्रोते हो, पुढच्या व्यक्तीचा पण विचार केला पाहिजे. कळत न कळत त्याला दुखवत तर आपण नाही ना, याचं भानसुद्धा भावना व्यक्त करताना ठेवलं पाहिजे. मायेच्या प्रेमाच्या भावना असतील तर त्या निश्चितपणे समजून घेतल्या जातील. पण त्याच रागाच्या आणि द्वेषाच्या असतील आणि त्यात खरंच समोरच्याचा काही दोष नसेल किंवा संबंध नसेल
तर मात्र ती व्यक्ती एका ठराविक काळापर्यंतच जी आहे ती ऐकून घेईल श्रोते हो, आणि नंतर त्या ऐकून घेण्याचं रूपांतर जे आहे ते रागामध्ये होत जाईल. त्यामुळं भावना व्यक्त करताना वेळ, काळ आणि प्रसंग याला खूप महत्त्व आहे. आणि पुढच्या एका सुंदर कवितेकडे आपण वळतोय श्रोते हो, जी आपल्याला पाठवलेली आहे वर्षा शिदोरे नाशिकेतून. लिहितायत की सावट भावनांचे शीर्षकाखाली नकळत स्वतःच्याच छायेत झेलले बोचणारे अपशब्द. नकळत स्वतःच्याच छायेत झेलले पोचणारे अपशब्द, मनात दडलेलं अशांत घरट व्याकुळ भावनांनी निशब्द. नकळत स्वतःच्याच छायेत झेलले बोचणारे अपशब्द, मनात दडलेलं अशांत घरट व्याकुळ भावनांनी निशब्द. घायाळ मनाच्या कोपऱ्यात झाकलेले मूक सावट भीतीचे. घायाळ मनाच्या कोपऱ्यात झाकलेले मूक सावट भीतीचे, अंती दूर व्हावे भावनिक अंतर. अंती दूर व्हावे भावनिक अंतर, अंतःकरणाच्या स्वसावलीचे. अंतःकरणाच्या स्वसावलीचे. वा, मनातल्या सुंदर अशा भावनांना आपल्या शब्दावाटे सुंदररित्या शब्दबद्ध केलेलं होतं मॅडमनी. आणि पुढच्या एका रचनेकडे आपण वळतोय, जी आपल्याला पाठवलेली आहे सागर प्रकाश या नावाने सर लिहितात. प्रकाश रामचंद्र क्षीरसागर, कुर्डवाडी, जिल्हा सोलापूर येथून. आणि त्यांनी लिहिले, मनात भाव दाटले उरात प्रेम साठले. मनात भाव दाटले उरात प्रेम साठले, नयन बोलती जिथे हृदय बांध फोडले. मनात भाव दाटले उरात प्रेम साठले, नयन बोलती जिथे हृदय बांध फोडले. जपून ठेवले मनी सख्यास सर्व अर्पले, कुणी कसे कळेच ना गुपित तेच जाणले. जपून ठेवले मनी सख्यास सर्व अर्पिले, कुणी कसे कळेच ना गुपित तेच जाणले. सर पुढं असं लिहितायत की तनास बंधने किती मनास रोखणे नसे, जुळून प्रीत जीवनी नवीन पाश बांधले. तनास बंधने किती मनास रोखणे नसे, जुळून प्रीत जीवनी नवीन पाश बांधले. आणि शेवटच्या 2 ओळीमध्ये सरांनी लिहिले की भ्रमर धुंद होऊनी फिदा कळीस का. भ्रमर धुंद होऊनी फिदा कळीस का, करे अबोल होत मग कळी आरक्त नेत्र लाजले. करे अबोल होत मग कळी आरक्त नेत्र लाजले. वा, अतिशय सुंदर असं भावनांचं वर्णन सरांनी आपल्या ओळींमध्ये शब्दबद्ध केलेलं आहे. आणि या सुंदर अशा रचनेबरोबरच पुढच्या एका सुंदर रचनेकडे आपण वळतोय, आणि जी आपल्याला पाठवलेली आहे चारोळी, ती म्हणजे दीपक नागवेकर, शिपोजी लांजा, रत्नागिरी येथून. आणि सरांनी त्यांच्या चारोळीमध्ये भावनांबद्दल अतिशय सुंदर असे भाव मांडलेले आहेत. सर लिहित आहेत की तुझ्या ओठावरील शब्द मला बोलवण्यासाठी असतात. तुझ्या ओठावरील शब्द मला बोलवण्यासाठी असतात, त्याहून चेहऱ्यावरील भाव मला शब्दासारखे भासतात. त्याहून चेहऱ्यावरील भाव मला शब्दासारखे भासतात. वा, म्हणजे चेहऱ्यावरचे भाव पाहून म्हणजे चेहरा बोलका होतो, मनातल्या भावना चेहऱ्यावर दिसतात आणि चेहरा बोलका होतो. असे सुंदर असे भाव सरांनी मांडलेले होते. आणि पुढची एक रचना आपल्याला पाठवलेली आहे नीना बाळकृष्णराव गायकवाड, ठाणे येथून. आणि त्यांनी भावना शीर्षकाखाली एक सुंदर अशी चारोळी पाठवलेली आहे. त्या लिहित आहेत की सुन्या मैफिलीत छेडिले मी भावनांचे रेसूर. सुन्या मैफिलीत छेडले मी भावनांचे रेसूर, तुझाच भास छळतो आहे साध घाली तुला तू आहेस दूर. तुझाच भास छळतो आहे साध घाली तुला तू आहेस दूर. आणि पुढं ते असं लिहित आहेत की आठवांच्या कोवळ्या सावल्या भावनांच्या सरीत चौखूर भिजल्या. आठवांच्या कोवळ्या सावल्या भावनांच्या सरीत चौखूर भिजल्या, नाही संपत ओढ तुझ्या परी, नाही संपत ओढ तुझ्या परी, अनोखी आपली प्रीत बावरी, अनोखी आपली प्रीत बावरी. अतिशय सुंदर आणि अप्रतिम असे भाव मांडणारी कविता मॅडमनी पाठवलेली होती. आणि श्रोते हो, आपण ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM. आणि आपण हा खेळ शब्दांचा या कविता व चारोळ्यांच्या शोमध्ये आहात RJ कैलास सोबत.